हॅलो एव्हरीवन, मी रोहिणी. माझ्या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे. तर फ्रेंड्स, आपण कुठेही गेलो तर आपल्याला ऐकायला मिळतं की आपली पर्सनॅलिटी ही इम्प्रेसिव्ह बनवा आणि आपली पर्सनॅलिटी ही अट्रॅक्टिव्ह बनवा. म्हणजेच काय, आपलं फर्स्ट इम्प्रेशन हेच लास्ट इम्प्रेशन असतं. तर मी तुम्हाला जर सांगितलं की आपलं फर्स्ट इम्प्रेशन आणि आपली पर्सनॅलिटी हे दोन्हीही आपण चेंज करू शकतो, तर यस, हे पॉसिबल आहे. तर चांगली पर्सनॅलिटी ही आपल्याला एक चांगला माणूस बनवू शकते आणि चांगली पर्सनॅलिटी ही आपल्याला एक चांगलं सक्सेस मिळवून देऊ शकते. तर आता ही चांगली पर्सनॅलिटी ही कशावरती डिपेंड असते? चांगली पर्सनॅलिटी ही आपण कुणासोबत कनेक्ट आहोत यावरती डिपेंड असते का? चांगली पर्सनॅलिटी ही आपण कसे दिसतो यावरती डिपेंड असते का? तर अजिबात नाही. चांगली पर्सनॅलिटी ही लोकांचं थिंकिंग, बिहेवियर आणि फिलिंग्स यावरती बनलेली असते. तर फ्रेंड्स, आपण आजच्या व्हिडिओमध्ये अशा काही टिप्स बघणार आहोत की ज्यामुळे आपली पर्सनॅलिटी ही अट्रॅक्टिव्ह आणि इम्प्रेसिव्ह बनण्यासाठी नक्कीच मदत होईल. त्यामुळे आजचा व्हिडिओ हा तुमच्यासाठी खूपच जास्त हेल्पफुल ठरणार आहे. त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा. सगळ्यात पहिली टिप आहे नो युअर सेल्फ. यस, स्वतःला ओळखायला शिका. तर चांगली पर्सनॅलिटी ही आपल्याला कुठूनही मिळत नाही. तर चांगली पर्सनॅलिटी ही तुम्ही जेव्हा स्वतःला ओळखता, तुमच्यामध्ये जे वीकनेस आहेत ते तुम्हाला माहित असतील किंवा तुमच्यामध्ये काय स्ट्रेंथ आहे हे जर तुम्हाला माहित असेल, तर तुम्ही नक्कीच एक गुड पर्सनॅलिटीच्या जवळ आहात. पण या उलट तुम्ही जर स्वतःला अप्रिशिएट करण्याऐवजी, स्वतःला पसंत करण्याऐवजी स्वतःमध्ये दोष काढत राहिलात, तर तुमची पर्सनॅलिटी ही इम्प्रूव्ह होण्यासाठी कधीच मदत होणार नाही. तुमच्यामधील काही चांगले गुण असू देत, छोटे असू देत, मोठे असू देत, ते एक्सेप्ट करायला शिका. नंतर टिप नंबर 2, पॉझिटिव्ह आउटलुक. आपला आउटलुक हा पॉझिटिव्ह असायला हवा. आपली पर्सनॅलिटी ही आपल्या फिलिंग्स आणि आपल्या ऍक्शननेच बनते. तर एक अट्रॅक्टिव्ह पर्सनॅलिटी जी असते ती एक पॉझिटिव्ह अप्रोच ठेवत असते. जेव्हा आपण पॉझिटिव्ह विचार करतो तेव्हा आपण पॉझिटिव्ह राहण्याचा प्रयत्न करतो आणि जेव्हा आपण स्वतःसोबत पॉझिटिव्ह राहतो तेव्हाच आपण दुसऱ्यासोबतही पॉझिटिव्ह राहतो. आणि जर तुमचा आउटलुक हा पॉझिटिव्ह असला, नक्कीच तुमची पर्सनॅलिटी ही इम्प्रूव्ह होण्यासाठी मदत होईल. तर टिप नंबर 3, तुम्ही जसे आहात तसेच स्वतःला ऍक्सेप्ट करायला शिका आणि तसेच वागायला शिका. काही वेळा लोक अशी फेक पर्सनॅलिटी जगासमोर लोकांना दाखवतात. म्हणजे काय होतं की ते तसे अजिबात नसतात. ते लोकांचं अटेन्शन मिळवण्यासाठी किंवा लोकांना दाखविण्यासाठी असे वागतात. बट हे अतिशय चुकीचं आहे. तुम्ही नॅचरल राहून तुमचे विचार हे कशा प्रकारे अधिक बेहतर करता येतील याकडे लक्ष द्या. दुसऱ्यांची कॉपी करायला अजिबात जाऊ नका. तुम्ही बघितलं असेल, जे ओरिजिनल डॉक्युमेंट असतात त्यांना जेवढी किंमत असते तेवढी आपण त्याच्या कॉपी डॉक्युमेंटला अजिबात देत नाही. त्यामुळे तुम्ही जसे आहात तसे स्वतःला ऍक्सेप्ट करा. टिप नंबर 4, सेल्फ कॉन्फिडन्स. कोणत्याही चांगल्या पर्सनॅलिटीचा सगळ्यात महत्वाचा भाग आहे सेल्फ कॉन्फिडन्स. तर हा सेल्फ कॉन्फिडन्स येतो कुठून? तर मी तुम्हाला सगळ्यात पहिली जी टिप सांगितली आहे, तुम्ही स्वतःला ओळखा. तुमची स्ट्रेंथ काय आहे ते तुम्ही जर ओळखायला शिकला तर ऑटोमॅटिकली तुमच्यामध्ये सेल्फ कॉन्फिडन्स हा डेव्हलप होईल. त्यासोबतच तुम्ही जर एखादी नवीन गोष्ट शिकत असाल, त्यामध्ये जर तुम्ही काही चुका करत असाल आणि त्या चुकांमधनं जर तुम्ही काही शिकण्याचा प्रयत्न करत असाल, तर त्यामधनंही तुमचा सेल्फ कॉन्फिडन्स हा वाढायला सुरुवात होईल. तर 5वी टिप आहे ऍड ह्युमर इन लाईफ. यस, प्रत्येकाला अशी लोक आवडतात की ते त्यांच्या चेहऱ्यावर नेहमी स्माइल ठेवतात आणि ते त्यांच्या चेष्टा मस्करीने जे वातावरण असतं ते आनंदी करून देतात. तर फ्रेंड्स, तुम्हालाही असंच हसतमुख राहायचं असेल तर तुम्हाला तुमच्या लाईफ मधलं जे टेन्शन्स आहे, स्ट्रेस आहे, ते थोडंसं बाजूला ठेवावे लागेल. एक परिस्थितीमध्ये लपलेली चांगली गोष्ट ही तुम्हाला शोधता आली पाहिजे. याचा अर्थ असा नाही की तुमच्या लाईफ मध्ये स्ट्रेस नसणार किंवा टेन्शन नसणार. आपल्या लाईफ मध्ये अजून बऱ्याच गोष्टी या घडत असतात. आपल्या लक्षात यायला हवं की आपण कुठल्या गोष्टीकडे लक्ष द्यायला हवं, कुठल्या गोष्टीकडे दुर्लक्ष करायला हवं. हे जर आपल्या लक्षात आलं तर नक्कीच आपण एक हसतमुख पर्सनॅलिटी मिळवू शकतो. त्यानंतर टिप नंबर 6 आहे डेव्हलप न्यू इंटरेस्ट. तर नवनवीन गोष्टी या शिकत राहा. जो माणूस हा नवनवीन गोष्टी शिकत असतो आणि स्वतःच्या कामाकडे फोकस करतो त्याला फालतू गोष्टी
गोष्टींकडे लक्ष द्यायला अजिबात वेळ नसतो, कारण त्यांचा पूर्ण फोकस हा काही नवीन गोष्टी शिकण्यामध्ये आणि त्यांच्या कामामध्ये असतो। आणि तुम्हाला जर एक चांगली पर्सनॅलिटी ही गेन करायची असेल तर तुम्हाला सतत नवीन गोष्टी या शिकत राहायला हव्या। त्यानंतर टिप नंबर 7, मीट न्यू पीपल। यस, तुम्ही सतत नवनवीन लोकांना भेटत राहा। आता तुम्ही जर एकाच गोष्टीकडे अडकून राहिलात तर तुमची ग्रोथ ही अजिबात होणार नाही आणि तुम्हाला जर स्वतःला सिद्ध करायचं असेल तर तुम्हाला तुमच्या कम्फर्ट झोन मधनं बाहेर पडावंच लागतं। तर तुम्ही जेव्हा तुमच्या कम्फर्ट झोन मधनं बाहेर येऊन नवनवीन लोकांना भेटतात तेव्हा त्यांचे राहणीमान, त्यांची लाईफस्टाईल, त्यांचे विचार ह्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट तुमच्या पर्सनॅलिटीवर पडतो। त्यानंतर टिप नंबर 8 आहे, बी अ गुड लिसनर। यस, लोकांचं ऐकायला शिका। तर काही लोक काय करतात की त्यांची पर्सनॅलिटी ही किती छान आहे, किती कॉन्फिडंट आहे हे लोकांना लाऊडली सांगतात। जेव्हा समोरची व्यक्ती ही आपल्या सोबत बोलत असते तेव्हा त्या व्यक्तीचं बोलणं हे ऐकून घ्या, समोरच्या व्यक्तीच्या बोलण्याला इम्पॉर्टन्स द्या। हे काय होईल की समोरच्या व्यक्तीलाही खूप छान वाटेल आणि तुम्ही लोकांना जाणून घ्यायलाही शिकाल। आणि जेव्हा तुम्ही समोरच्या व्यक्तीला व्यवस्थित ऐकून घेता तेव्हा समोरच्या व्यक्तीलाही तुमची पर्सनॅलिटी ही आवडू लागते। त्यानंतर टिप नंबर 9, ॲप्रिशिएट ऑदर्स। एक चांगली पर्सनॅलिटी आणि एक चांगला सेन्स ऑफ ह्युमर जर तुमच्यामध्ये असेल तर तुम्ही लोकांमध्ये नक्कीच पॉप्युलर होता। आता तुम्ही बघत असाल एखादा व्यक्ती जर उदास असेल आणि तुम्ही जर त्याची तारीफ केली तर त्याला खूप छान वाटेल आणि त्याच्या चेहऱ्यावर एक छान अशी स्माइल येईल। तुम्ही जेव्हा लोकांना ॲप्रिशिएट करता तेव्हा लोकांना तुमच्याबद्दल नक्कीच छान वाटेल। अशा छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्या की तुमची पर्सनॅलिटी ही एनहान्स करण्यासाठी नक्कीच मदत करतात। या उलट जी लोक सतत दुसऱ्यांमध्ये उणिवा शोधत असतात, दुसऱ्यांना नावं ठेवत असतात, त्या लोकांपासनं दुसरी लोक हे दूर पळतात आणि अशी लोकांना अजिबात आवडत नाही। टिप नंबर 10 आहे, फॉरगिव्ह अँड अपोलोगाइज। यस, माफ करा आणि माफी मागायला शिका। आता माफ करणं आणि माफी मागणं ह्या दोन्हीही गोष्टी वेगवेगळ्या आहेत। आता या दोन्ही गोष्टी जर तुम्हाला जमत असतील तर नक्कीच तुम्ही एक गुड पर्सनॅलिटी पर्सन आहात। आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच। आजचा व्हिडिओ हा तुम्हाला कसा वाटला? आजचा व्हिडिओ जर तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल तर तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्स सोबत नक्की शेअर करा। त्यासोबतच तिथे जे बेल आयकॉन आहे ते प्रेस करा, जेणेकरून जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्याचे नोटिफिकेशन हे सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला येईल। भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या। थँक्यू एव्हरीवन।